लाईट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप। जिंकलं की ईव्हीएम चांगलं वाटतं, ठरलं की छेडछाड दिसते। ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं। महायुतीचं ठरलं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर एकनाथ शिंदे अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार। महायुतीत एकनाथ शिंदे नाराज नाही, मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्म्युला एकत्र बसून ठरवणार, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं विधान। राज्यात थंडी वाढली, किमान तापमान 9.6 अंशांवर, उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे पारा आणखी घसरणार। शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं, ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात। विधानसभा निवडणुका संपताच रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, गृह विभागाचा आदेश। केंद्र आणि राज्यात कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेसह 4 महामंडळे द्या, रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यांच्या विरोधकांना संपवलं, तसंच भारतात होऊ शकतं, आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा। मी जर एक राऊंड मारला असता तर सगळे उलथे पालथे केले असते, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य।